माझ्या लहान मुलाला त्या झोळीमध्ये टाकलं आणि ती शेजारी बसायला गेली. बघितलं, खूप आरडाओरडा झाला आणि त्यांनी सांगितलं, तुला ताबडतोब घरी यावं लागेल म्हणे, तुझं सपार झालं आहे म्हणे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री स्वामी महाराज की जय हो, गुरुदेव दत्त महाराज की जय हो. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत मला जे जे अनुभव आले ते मी शेअर केले आणि असेच प्रत्येकाला अनुभव येतात, गोड कडू. तर तुम्हाला मी एक सांगतो, मला असा एक अनुभव आला स्वामींचा की 2007 आणि 2008 साली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड अशा जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ पडला. जनावरांना चारा सुद्धा राहिला नव्हता. काही लोकांनी तर जनावरं आणून सोडून दिली होती, छावण्या उभा केल्या होत्या जनावरांसाठी. आणि त्याच पिरियडमध्ये लोकांना पाणी नाही. आणि माझ्याशी एक असा प्रसंग घडला, तो असा का मी नेहमी घरातील रोज सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर प्रथम मी स्वामींची सेवा करायचं. माझं जे देवघर होतं त्या घरामध्ये, आणि ती सेवा झाल्यानंतर मी औदुंबराच्या वृक्षाखाली सेवेसाठी जायचो. तिथे थोडीफार सेवा करायचो, प्रदक्षिणा घालायचो आणि माझे पुढील उद्योग काय आहे ती दिनचर्या माझी चालू व्हायची. आणि नेमकं त्या दिवशी शनिवार, आणि त्या शनिवारच्या दिवशी आमच्या जवळ एक गाव आहे आणि त्या गावामध्ये मी बाजारानिमित्तानं बाजारासाठी गेलो. आणि पाठीमागं घरी माझा एक 2 वर्ष मुलाला घेऊन पत्नी घरी राहिली. आणि थोड्या वेळानं मुलाला आंघोळ घातली आणि तिने देवघरातच झोळी बांधलेली आहे आणि त्या झोळीमध्ये माझ्या लहान मुलाला त्या झोळीमध्ये टाकलं आणि ती शेजारी बसायला गेली. आता शेजारी बसायला गेल्यानंतर पाठीमागं असं झालं का आमच्या शेतामध्ये माझी चुलते शेळ्या चारत होते आणि शेळ्या चारत असताना त्यांना तहान लागली. आणि तहान लागल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी माझ्या वस्तीवर आले. आणि मुलगा झोळीत झोपलेला होता आणि तो एकाएकी रडायला लागला. घरामध्ये देवघरापुढे दिवा चालू होता आणि त्यांनी कडी उघडली. कडी उघडल्यानंतर ते घरात गेले, मुलाला बाहेर काढलं, त्याला सांगितलं जा तुझी आई तिकडे म्हणे. आणि तो मुलगा पळत गेला तिकडे. घराला पाठीमागं आग लागली. आग अशी लागली की मोठा डोम झाला. ती पळत आली आणि पळत आल्यानंतर तिने बघितलं, खूप आरडाओरडा झाला. इकडली तिकडली माणसं जमा झाली आणि हौदात सुद्धा पाणी नव्हतं. म्हणजे घरातील जे काही फ्रीज होतं, पूर्ण सर्व सामानाची पूर्ण रात्र रांगोळी झाली. आणि मी बाजारनिमित्तानं चांद्याला गेलो होतो. तिथे एक माझा मित्र आला. त्यांनी सांगितलं, तुला ताबडतोब घरी यावं लागेल म्हणे. आणि म्हटलं काय झालं? ते म्हणे चल म्हणे, ताबडतोब आपल्याला घरी जायचे. आणि मी निम्या रस्त्यापर्यंत आलो आणि मला निम्या रस्त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुझं सपार झालं आहे म्हणे. तर मला तर असं एक काळीज माझं 2 ठिकाणी झालं. म्हणलं काही हानी झाली का? म्हणलं कोणाला काही झालंय का? तिने कोणाला काही नाही झालं. घरी आलं तर बघतोय सपार पूर्ण जळून खाक झालं होतं. घरातील जेवढं सामान होतं तेवढं पूर्ण फक्त राहिले होते, फक्त अंगावरले कपडे. तर मित्रांनो, 1 मिनिटाचाच फक्त फरक होता. माझे चुलते काय यावं तिथे आणि माझ्या चुलतेनी मुलगा काय रडावा आणि मुलाला बाहेर काय काढावं ते झाल्यानंतर माझी ग्रंथ होती देवघरामध्ये. ज्ञानेश्वरी होती, गुरुचरित्र होतं, स्वामीचरित्र होतं. हे सर्व ग्रंथ एका कापडामध्ये, मी भगव्या कापडामध्ये सर्व बांधून ठेवलेली होती. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी गेलो, ती सगळं आग शांत झाली होती. आणि म्हटलं आता ही सगळी राग भरून काढावा. म्हणलं आता काय जशी असेल तशी स्वामींची इच्छा. तर दुसऱ्या दिवशी माझा मुलगा रडत होता आणि मला दप्तर नाही राहिलं, मला पुस्तकं नाही राहिले, मला पाटी नाही राहिली. माझा मुलगा चौथीला होता. तर तिथे एक आमच्या गावातीलच एक हरिभक्त महाराज आले. त्यांनी सांगितलं, त्यांनी त्याच्या हातामध्ये एक 20-30 रुपये दिले आणि म्हणाले, बाळ तू रडू नको, काही नाही म्हणे, हे बघ विधीचं विधान आहे म्हणे, जे लिहिलेलं आहे तेवढं आपल्याला भोगावंच लागतं. पण मनात माझ्या एकच विचार, प्रारब्ध कितीही खडतर जरी असलं तर स्वामी आपल्या पाठीशी आहेत. तर दुसऱ्या दिवशी मी असं केलं, सर्व उचलून टाकलं आणि ते उचलायला गेल्यानंतर ग्रंथ बाजूला काढली. माझी ग्रंथ
तुम्हाला खोटं नाही सांगत, तसून तशीच होते. एकही अक्षराला कुठेही आहाळ सुद्धा लागली नव्हती. तर ते देऊन म्हटलं आता हे भंग पावले, हे जाळात सापडलीत म्हटलं. तर त्यानंतर मी ते ग्रंथ घेऊन औदुंबराच्या वृक्षाखाली गेलो, ठेवले ते थोड्या दिवस, आणि म्हटलं आता हे गंगेमध्ये जाऊन हे आपण प्रवाहित करूया आणि पुन्हा करू आणि आपण नवीन घेऊ. ते ग्रंथ मी ज्यावेळेस गंगेमध्ये गेलो, कमरा इतक्या पाण्यामध्ये गेलो आणि एक एक ग्रंथ मी सोडीत राहिलो. तर मित्रांनो, तुम्हाला खोटं सांगत नाही, तुम्ही ज्यावेळेस मी माझा पहिला ग्रंथ खोलला ज्ञानेश्वरी, आणि त्याच्या असं गाठण सोडल्यानंतर मी असा पाण्यावर धरला, आणि पाण्यावर धरल्यानंतर तो तसून तसाच तो ग्रंथ वरची वर तरंगत गेला. असे एकामागं एक असे 5ही ग्रंथ तरंगत गेले. लोक बघत होते, म्हणजे हा बुडाला कसा नाही. अजून पण खूप चमत्कार झालेत माझ्या आयुष्यामध्ये, आणि अजून मी वेळोवेळी माझ्याशी चमत्कार घडतात. असे चमत्कार तुमच्याशी घडो आणि तुमच्याकडून स्वामींची सेवा घडो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला तुम्हाला पटलं, तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय श्री स्वामी समर्थ.